बुलेटिनमध्ये स्वागत। पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आल्यानं राज्यभरातील गणेश मूर्तिकारांचं परळ इथल्या नरे पार्कात महासंमेलन झालं। यावेळी पीओपी मूर्तींवरील बंदी उठवा अशी मागणी मूर्तिकारांनी केली। पीओपीच्या बंदीमुळे हजारो मूर्तिकारांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होणार आहे। शाडू मातीने गणेश मूर्ती साकारताना मुंबईच्या प्रसिद्ध गणरायाची सुद्धा उंची पर्यायाने कमी होणार आहे। तर या बंदीमुळे अनेक मूर्तिकारांचा रोजगार जाणार असल्यामुळे श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेने नाराजी नोंदवली। आपली बाजू मांडण्याकरता न्यायालयातही धाव घेतली आहे। आम्ही या बैठकीमध्ये जे काही शास्त्रज्ञ पुरावे आणणार आहेत ते पुरावे आम्ही सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाला देऊ आणि त्यांच्याकडनं स्पष्टता मागवू आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी पण चर्चा करतोय आणि LNGD कडे पण आम्ही विनंती केलेली आहे की याच्यामध्ये जर काही असे शास्त्रयुक्त पुरावे आले तर आम्हाला काही इंटरव्हेन्शन कोर्टात करता येईल का याच्याबद्दल आम्ही चर्चा करतोय। लवकरच त्याबद्दल स्पष्टता होईल। पर्यावरणाचं कारण देऊन केवळ हिंदू आणि केवळ मराठी उत्सवांवर बंदी घालण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे का असा प्रश्न आज आमच्या मनामध्ये आहे। ही जी काय बंदी घालण्यात आली आहे ही CPCB म्हणजे जसं MPCB आपल्या राज्याकरता आहे तसं जे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे यांच्या डायरेक्टिव्हनुसार घालण्यात आलेली आहे। CPCB हे मोदी सरकारच्या अध्यक्षतेखाली जे सरकार आहे त्याच्या अंतर्गत येतं। त्यामुळे जर केंद्र सरकारची इच्छाशक्ती असेल तर एका मिनिटात हे डायरेक्टिव्ह बदलण्यात येतील। ते का बदलण्यात आले नाही? माननीय न्यायालयाच्या हे निदर्शनास आणून देतो आहोत, प्रदूषणाच्या बाजूने कोणी नाही, आम्हालाही प्रदूषण नको आहे, पण अशा प्रकारे जर काही टेक्नॉलॉजिकल मार्ग काढून किंवा त्यातनं प्रदूषण कमी करता येईल, प्रदूषण पीओपीतलं संपवता येईल, अशा प्रकारचा काही मार्ग निघू शकतो का या संदर्भात आम्ही समिती तयार केली आहे। ती काकोडकरांची समिती जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत न्यायालयाने आम्हाला मुदत द्यावी अशा प्रकारची मुदत राज्य सरकार न्यायालयामध्ये जाऊन मागणार आहे। कोकणातील शिमगोत्सव रंगात आलेला आहे। शिमगोत्सवात कोकणात वेगवेगळ्या परंपरा जपल्या जातात, जोपासल्या जातात आणि त्यातलीच एक म्हणजे गोमूचा नाच। शेकडो वर्षांपासून या गोमूच्या नाचाची आगळी वेगळी परंपरा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये तितक्याच भक्तिभावानं आजही जोपासली जाते। शेकडो वर्षापूर्वीच्या ज्या परंपरा आहेत त्या या ठिकाणी जोपासल्या जात आहेत। त्याच्याच मध्ये एक आहे तो गोमूचा नाच आणि आता शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोमूच्या नाचाच्या घोंगरांनी अक्षरशः कोकण दाणून गेलेले आहे। आपण माझ्या पाठी बघू शकतो की गोमू म्हणजे एक पात्र आहे, ते एक मुलगा असतो आणि त्या मुलाला एका मुलीप्रमाणे सजवलं जातं। पायात घुंगरू, मंगळसूत्र आणि सगळा पेहरावा जो आहे हा सगळा एका मुलीप्रमाणे असतो। कित्येक वर्षापासून ही जी परंपरा जोपासणारे आहेत ते आपल्या सोबत आहेत। नमस्कार, मला सांगा हा गोमूचा नाच म्हणजे नेमका काय प्रकार आहे आणि किती वर्षापासून ही परंपरा आहे? आज पाहायला गेलं तर भरपूर जुनी परंपरा, आम्ही वडीलपरंपरेची ही परंपरा जोपासत आहोत। आज आमच्या वयानुसार गेले 40 ते 50 वर्ष आम्ही परंपरा चालू ठेवलेली आहे। जशी आमची ही परंपरा वडीलपरंपरेची चालू आली ती आम्ही आता पुढे चालू ठेवलेली आहे। पाहायला गेलं तर शिमगा उत्सवामध्ये याच्या अगोदर हा कोकणचे खेळ म्हणजे देवाचे खेळ म्हणून आम्ही बाहेर पडतो 5 दिवस, पण आता या महागाईच्या म्हणजे कामाच्या धामधूममध्ये आम्ही फक्त होमाच्या आदल्या दिवशी 1 दिवस पूर्ण खेड बाजारपेठ, भरणा नाका असं करत करत आम्ही रात्री होमावरती जातो। तर अशा वेळेला त्या जे मुलगा आहे त्याला आम्ही पायामध्ये चप्पल, अख्ख्या एवढ्या उन्हाचा कहर आहे तरी सुद्धा तो न पायामध्ये चप्पल घालता पूर्ण बाजारपेठेमध्ये दिवसभर फिरत असतो आणि हा जी परंपरा आहे ती परंपरा जोपासण्याचं काम हे आदर्श तमाशा मंडळ कळवण गावडेवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी हे अविरतपणे करत आहोत। आतापर्यंत आपण सविस्तर घडामोडी दुपारच्या बातम्यांमध्ये बघत होतो। आता आपल्याला वेगवान स्वरूपातल्या बातम्यांच्या बुलेटिनकडे वळायचंय। सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व।
लाडक्या बहिणींच्या प्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग. लाडक्या बहिणींचा वापर फक्त मतांकरता. सरकार बहिणींची फसवणूक करतंय, विरोधकांचा आरोप. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानात धरणं आंदोलन. हजारो शेतकरी एकवटले, तर महामार्गासंदर्भात विधान परिषदेत विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव. औरंगजेबाच्या कबरीचा लवकरच कार्यक्रम. पोलिसांचं संरक्षण वाढेल तेवढा कार्यक्रम चांगला होईल. मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह. डबक्यात राहायचं आणि हिंदुत्वाच्या नावानं डराव करायचं. संजय राऊतांचा नितेश राणेंवर निशाणा. मंत्र्यांना इतिहासाचे धडे देण्याचा फडणवीसांना सल्ला. कृष्णा आंधळेला नाशिकच्या गंगापूर रोडवर पाहिल्याचा स्थानिकांचा दावा. दुचाकीवर आंधळे आणि त्याचा साथीदार दिसल्याचा दावा. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू. पोलीस अलर्ट मोडवर. सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसलेला अटक. प्रयागराजमधून खोक्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई. खोक्याला अटक केली ही चांगली बाब. पोलीस योग्य ती कारवाई करतीलच. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न, म्हणूनच व्हिडिओ व्हायरल करण्याचे प्रकार सुरू. भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप. बीडच्या बाभुळवाडी गावात एकाला अमानुष मारहाण. धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद. तर मारहाण करणारा धनंजय देशमुखांचा नातेवाईक असल्याची माहिती. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात जादूटोणा होत असल्याचा आरोप. रुग्णालयातील विश्वस्तांच्या कार्यालयात हाडं सांगाडे सापडल्याच्या चर्चांना उधाण. गुन्हा दाखल करण्याकरता रुग्णालय प्रशासनाची कोर्टात धाव. नमस्कार, बुलेटिनमध्ये स्वागत. बुलेटिनचं नाव सुपरफास्ट 100. वेगवान स्वरूपातल्या बातम्या सुरू करूया. भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. सतीश भोसलेला अटक झाली ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. खोक्यानं चूक केली त्यामुळे कारवाई होईल. कायद्यानुसार कारवाई केली जाईल.